हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत हाडांच्या काळजीबद्दल। वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होण्याची समस्या जाणवत असते। त्यामुळे आपण तज्ञांकडून वाढत्या वयाबरोबर हाडे का कमकुवत होतात आणि त्यांची काय काळजी घेतली पाहिजे ही माहिती जाणून घेऊ। वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे आजार होण्याचा देखील धोका असतो। त्यांच्यामध्ये हाडांचा कमकुवतपणा ही एक सामान्य समस्या आहे। वयाच्या 50 वर्षानंतर तर हाडे दुखणे, कमकुवत होणे आणि हाडे फ्रॅक्चर होण्याची प्रकरणे वाढतात। हाडांची घनता देखील कमी होऊ लागते। विशेषतः स्त्रियांची मेनोपॉज नंतर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे अधिक कमकुवत होण्याची शक्यता असते। ही कमकुवत हाडे किरकोळ दुखापतीने देखील तुटू शकतात। अशा परिस्थितीमध्ये वृद्धापकाळात आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे असते। वृद्धावस्थेत हाडांची काळजी कशी घ्यावी हे आपण तज्ञांकडून जाणून घेऊ। कौशांबी येथील यशोदा हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टर अमित शर्मा सांगतात की वाढत्या वयाबरोबर हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते। काळजी न घेतल्यास ऑस्टिओपोरोसिस गंभीर आजार होण्याचा धोका असतो। आता हा धोका वयाच्या 50 वर्षानंतरच होतो, तर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध लोकांमध्ये ही समस्या प्रथम दिसून येते। हाडांची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण जाणून घेऊ। योग्य आहार, हलका व्यायाम आणि जीवनशैलीत काही बदल करून हाडांचे आरोग्य राखता येते असे नेहमीच सांगितले जाते। यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात घेणे गरजेचे असते। यासाठी आहारामध्ये दूध, दही, चीज यांचा समावेश करणं गरजेचं असतं। शरीराला कॅल्शियम योग्य प्रमाणात तेव्हाच मिळेल जेव्हा व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात असेल। त्यामुळे रोज सूर्यप्रकाश घेणे गरजेचे असते। हाडे आणि सांधे यांच्या आरोग्यासाठी रोजचा हवा असणारा हलका व्यायाम हा चांगला असतो। दिवसातून अर्धा तास चालल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते। तुम्ही योगाची देखील मदत घेऊ शकता। हाडे मजबूत करण्यासाठी ताडासन, वृक्षासन करणे फायदेशीर ठरते। काही आयुर्वेदिक उपाय देखील केले जाऊ शकतात। यासाठी हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते आणि तुम्ही अश्वगंधा देखील घेऊ शकता। शक्यतो जंक फूड टाळण्याचा प्रयत्न करा। गुडघेदुखीचा त्रास असलेल्यांनी जड वजन उचलू नये असा सल्ला डॉक्टर देतात। गुडघा, कोपर किंवा मनगटामध्ये दुखण्याची समस्या गंभीर असेल तर त्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो। तर मित्रांनो, ही होती हाडाबद्दलची माहिती। तुम्ही देखील आपल्या शरीराची काळजी घ्या ही सर्वांना विनंती। अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।